गावातील विकास कामासाठी आलेला निधी 15-20 पंचायत समिती स्तर, जिल्हा परिषद स्तर, त्या मंजूर निधीतून जे कामं झालेत, काय कामं अर्धवट आहेत, काय निकृष्ट दर्जाचे आहेत आणि काय कामं न करताच बिलं उचलले आणि कोणत्याही कामाच्या ठिकाणी त्याची माहिती फलक लावण्यात आलेली नाही. कोणता अभियंता येऊन कामाची पाहणी केली नाही. पाहणी न करता यांची बिलं काढण्यात आले. या उद्देशानं ते झालेलं भ्रष्टाचार उघड व्हावा आणि ते भ्रष्टाचारी लोकाला कुठंतरी चाप बसावं, कुठंतरी कारवाई हो, यासाठी कुठले कामं झालेले आहेत आतापर्यंत नाली, सिमेंट काँक्रीट रस्ते, हेच काय सिमेंट काँक्रीट रस्ते झाले नाहीत. हरदासनगरसारखे काही सिमेंट काँक्रीट झाले नाहीत, त्याची बिलं उचललेत. कधीपासून पाठपुरावा करतो? मी मार्चपासून पाठपुरावा करतो आहे. गावी ग्रामपंचायतसमोर मी उपोषण केलं एप्रिलमध्ये. BDO मॅडमनं मला लेखी दिले की 7 दिवसामध्ये चौकशी करून अहवाल तयार करू. तरी 7 दिवस गेले, 15 दिवस गेले, तरी पण त्याच्याकडं दखल घेतली नाही त्या लेखी ॲक्शनाची. मग 15 मेला आम्ही आत्मदानाचा इशारा करण्याचं निवेदन दिलं मॅडमला, तरी पण त्यांनी दखल घेतली नाही. मागणी काय तुमची? आमची मागणी काय, भ्रष्ट लोकांवर कारवाई हो आणि जे पदाचा दुरुपयोग करतात आणि भ्रष्टाचारी लोकांना जी पाठीशी घालतात त्यांच्यावर पण कठोर करावी. कारण कामं न करता बिलं निघतात. त्यांना लाख लाख रुपये पगार आहेत, तरी बी त्यात कामं आहेत की PWDची कामं आहेत? कोणती कामं आहेत? हे ग्रामपंचायतीची कामं आहेत. माझं नाव आहे शिवदर्शन गजेंद्र गवाळे. आम्ही प्रॉपर लोहारा तालुका खेडतून आलेलो आहोत. आमचे उपोषणकर्ते अण्णाराव कांबळे हे 1 ते 2 वर्षापासून संघर्ष करत आहेत, तरी आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय भेटलेला नाही. त्यानंतर 21/4/2025ला आम्ही खेड ग्रामपंचायती ते आमरण उपोषण करण्यात आले यांचं, कांबळे यांचं. पण त्याच्यानंतर 22 तारखेला BDO मॅडम यांनी लेखी दिली आम्हाला की बुवा तुमची आम्ही 7 दिवसामध्ये चौकशी करू, त्यानंतर काय ते दोषीवर कारवाई करू, असे फक्त यांनी बोलबालाच केला. प्रत्यक्षामध्ये आम्हाला न्याय भेटलेला नाही. हा माणूस 1 ते 2 वर्षापासून संघर्ष चालू आहे माणसाचा. आम्हाला ही वेळ का आली इथे येण्याची की आम्हाला स्थानिक लेवलला कुठलाही न्याय भेटत नाही, कुठलाही अधिकारी आम्हाला रिस्पॉन्स देत नाही. त्यामुळे आम्हाला ह्या ठिकाणी यावं लागलं. आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांच्यासोबत आहोत आणि आम्ही शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहू ग्रामस्थ नात्यानं.